आता सकाळचे ना 6:30 पावणे 7 वाजले होते. आज आहे बघा नागपंचमी. तर सगळ्यात अगोदर सकाळी सगळ्यांना नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी बघा सकाळचं असं छानसं वातावरण झालं होतं. तर पाणी वगैरे अजून काही सुटलेलं नव्हतं. तर माझी सकाळची ना इतकी धावपळ चालू होती. तर झाडून वगैरे काढलं होतं अगोदर. तर म्हणलं चला आता कचरा वगैरे भरून टाकूया. आता मी जसं की बघा जवळ येते की नाही तोपर्यंत अशी करणारी लगेच पटपट ना आपलं ही पिल्लं उठून बसते. आता मी आत बाहेर करत होते बघा. ज्यावेळेस मी बाहेर येईल ना त्यावेळेस शांत बसायचे आणि ज्यावेळेस मी घरात जाईल ना त्यावेळेस ना लगेच ओरडायचे. आता इतकं बघा मुक्या जनावरांना इतकं की जसं की माणसासारखंच कळतं त्यांना सुद्धा. तर हे बघा मी थोडंसं आतून ना व्हिडिओ शूट करत होते तर इतकं ओरडत होते ना. आता अक्षरशः बघा मी आवाज बंद केलेला आहे कारण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्याबरोबर आवाज शेअर करेन. इतकं ओरडत असतात ना काय सांगायला नको. भरपूर असं ओरडत असतात बघा. तर असं ना आज माऊलीच्या पप्पांचं पण काय आवरलं नव्हतं कारण उशीर झाला होता ना. त्यांना आज उठायला ना उशीर झाला होता. सकाळचे 6:30 पावणे 7 वाजले होते. तर माझी भांडे वगैरे अजून तशीच होती बघा असलं. आणि सकाळी सकाळी आज आमच्याकडं पण असं रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तर जास्त काही मोठा पण नव्हता बरं का, पण असं फक्त रिमझिम पाऊस होता. आता मोठा आला तरी पण बरं वाटते. तर माझे भांडे वगैरे राहिले होते कारण पावसामुळं ना ही भांडी माझी घासायची राहिली होती. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता ना सकाळचे 10 वाजलेत बघा. तर ना माझी देवपूजा वगैरे आवरली. आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून. तर सकाळी आज ना सगळ्यांचे आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर सोमवारच्या सुद्धा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज सगळ्यांचा उपवास. तर कालसुद्धा आमचा भावाचा उपवास होता. तर आज सुद्धा सगळ्यांचा उपवास आहे आणि आत्ता मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा. आता खिचडी वगैरे काही नाही. तर माऊलीच्या पप्पांसाठी बघा खिचडी बनवायची. तर मला खिचडी वगैरे मी काही खात नाही. तर माझं म्हणलं तर फक्त चहावरती उपवास असते आणि जसं की काय गोड पदार्थ वगैरे असेल तरच. तर खिचडी वगैरे आज काही मी सोमवारला काही बघा प्रत्येकांची इच्छा आणि प्रत्येकांच्या मर्जीचा प्रश्न म्हणजे कोण की खिचडी वगैरे खातं तर कोण फळं आणि आपल्या आपल्या मनात इच्छेनुसार. तर कोण कोण ना हे करतं काहीच खात नाही. तर तसं ना मी आज काहीच खात नाही. सोमवारचं मिठाचं अन्न दोनदा काही खात नाही. तर फक्त एकदा संध्याकाळी ना उपवास सोडायचं तेवढंच. आणि आपले हे जे 4 उपवास असते ते निरंकार उपवास असतील माझे. तर फक्त बघा चहा वगैरे चहा पाणी प्यायचं. तर फळं वगैरे एखादं खायचं पण मिठाचं अन्न काही खायचं नाही 2 वेळेस. तर माझं असं असतं फक्त मी मावळेच्या पप्पांसाठी ना त्यांच्यासाठी एकट्यासाठी खिचडी बनवते. माझ्यासाठी नाही. तर अक्षुने सुद्धा आज सोमवार धरलेला आहे. तर त्यांच्यासाठी ना मी सकाळी मगाशी ना खिचडी बनवली. तर मावळेचे पप्पा अजून आले नाही तर त्यांच्यासाठी एकदा बनवायचे. तर अक्षुने बघा तिनं काल पण भावाचा उपवास केला आणि आज पण ना सोमवार धरला आहे. तर तिला सण होत नाही. मी नको म्हणलेलं पण काय असं आता धरलेलं ऐकत नाही. तर माऊली बघा फक्त एकादसच तेवढं करत असतो. त्याला काय उपवास करायला म्हणजे काही हे होत नाही. तर म्हणलं आता सगळ्यांच्या सोमवारच येतं तर कोण जेवायला नाही. तर माऊलीचे पप्पा पण सकाळी लवकर गेलेत चहा वगैरे पिऊन. तर म्हणलं सगळी कामं आवरून घेतली. कपडे भांडे देवपूजा तर सगळं झालं माझं. तर म्हणलं चला आता स्वयंपाक बनवूया. तर थोडंसं 11 11:30 पर्यंत डाळ टाकलं ना तर 3 दुपारीपर्यंत आपलं स्वयंपाक होईल. आणि तसं की आपण लवकर दुपारी काही जेवत नाही. आपल्या दररोजच्या जेच टायमिंगला 8 सव्वा 8लाच संध्याकाळची आपल्याला 8 8:30 वाजता जेवायला. तर थोडंसं उशिरा डाळ घालूया म्हणलं. तर चला. आणि काल भावाचा उपवास होता. तर आता काल काय व्हिडिओ जास्त मला शेअर म्हणजे की शूट करणं झालंच नाही. तर अगदी थोडंसं केलेलं आहे. तर आम्ही ना काही खरेदी केली पंचमीसाठी राखी जास्त मोठी काही नाही एकदम छोटी एकदम सिंपल. आता तुम्ही सुद्धा ते जाहिरात ऐकलं असेल बघितलं असेल कारण अकलूजला बघा द्वारकादास श्यामकुमारमध्ये. तर ते तर जाहिरात तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल. तर ते बघा 300 रुपयाला असं 2 टॉप होते. तर अक्षरसाठी ना असे हे 2 टॉप ना घेतलेले आहेत मी. तरी बघा असे 2 टॉप. आता मला ना ह्याला बघा थोडंसं टिप वगैरे मारून घ्यायचे. तर अजून वापरायला हे केलं नाही मी. वापरायला काही काढलं नाही तिनं. तर आता दररोज शाळेत जायचं आणि दररोज गणवेशच घालायचं. तर जास्ती काही खरेदी वगैरे केलेलं नाही मी. तरी बघा फक्त अक्षूला 2 टॉप. हे एक टॉप घेतलेला आहे आणि हे एक. आता बघा जीन्सवर म्हणा परत ना लेगीजवर म्हणा तर कशावर परत ना घालता येतं हे टॉप.
तर भरपूर अशी गर्दी होती. आता तिथं काही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण तिथं बघा अलाउड नव्हतं व्हिडिओ शूट करायला, त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही. तरी पण थोडासा मी व्हिडिओ शूट केला होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर हे बघा कसे टॉप आहेत ना, ते दाखवा. आणि झाडं पण कोणकोणती आणलेत ना, आणलेत मी, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. असे मस्त टॉप आलेत, कशा वाटलेत ना ते नक्की सांगा. तर हे बघा अक्षूच्या मनाने नाही तर माझ्या मनाने आणलेले आहेत. कारण तिचं बघा मला जे आवडतंय ते तिला आवडत नाही, आणि तिला जे आवडतंय ते मला आवडत नाही. आता तिथं गेलं की इतकं बघा मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. तर एक टॉप ना माझ्या मनाने आणलाय आणि एक टॉप तिच्या मनाने आणलाय. तर हे दोन्ही पण टॉप ना कसे आहेत, तर हे अक्षूच्या मनाने आणलेलं आहे. तर बघा ह्याला ना थोडंसं जरी मळलं तर लगेच ते खराब दिसतं. तर हे काय मला आवडलेलं नाहीत ना, स्वतः तिला आवडलंय तर ते. आणि हे त्याप्रमाणे तर दररोज तर दरवेळेस घालायचं असते, त्याच्यामुळे जास्त काय ड्रेस आता थोडे दिवस घालायचं परत ते तसं टाकून द्यायचं असं होतंय. त्याच्यामुळे जास्तच ना आता म्हणजे की घेताना पण ना मी मोठेच कपडे घेत असते, कारण जास्त दिवस पण ठेवून घालता येते. तर चला म्हणजे झाडं आणलेत का तुमच्याबरोबर शेअर करते. तर जे माझ्याकडे नव्हते ते आणलेले आहेत कोणते पण. आणि त्याच्यानंतर ना लगेच स्वयंपाक बनवायला घेतला. आता त्याचा काही व्हिडिओ शूट करत बसले नाही बरं का. आता म्हणले व्हिडिओ शूट करत बसण्यापेक्षा पटपट स्वयंपाक बनवून घेऊया. तर इकडं ना मस्त अशी माझी कटाची आमटी उकळत होती. आता मध्येच लाईट गेली तर आमटी उकळत होती बघा. त्याच्यानंतर ना मी इकडे पुरण वगैरे असं बारीक करून ठेवलेलं, वाटून ठेवलेलं. तर इकडं आपलं कणिकसुद्धा छान भिजत होती. त्याच्यानंतर भातसुद्धा बनवलं होतं बघा. आता माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता. फक्त पोळ्या लाटायचं राहिलं होतं आणि कुरवडी पापडी म्हणजे हे सुद्धा तळायचं राहिलं होतं. त्याच्यानंतर ना लगेच मी असं मस्त पोळ्या बनवायला घेतल्या. तर आणि असं झालं होतं बघा, आता मनात एक असं चालू होतं की आज बघा नागपंचमी आहे, पण असं वाटत होतं की नागपंचमी विशेष काहीसुद्धा वाटत नव्हतं. कारण आम्ही ज्यावेळेस लहान होतो बघा त्यावेळेस इतकी मज्जा यायची ना, इतकी खूप मज्जा मस्ती धमाल काय सांगायला नको, खूप छान वाटत होतं. तर आत्ता बघा अजिबात काय शुभाशुभसुद्धा अजिबात वाटत नाही, तर सण असल्यासारखं सुद्धा वाटत नाही. तर आत्यासुद्धा मला बोलले की आज सण असल्यासारखं सुद्धा वाटत नाही, की रोजचा दिवस सारखाच वाटतोय. तर आता बघा आधी पहिल्याच्या बायकांना अगोदर म्हणजे की गाणी म्हणायच्या, म्हणजे फेर वगैरे धरायच्या. आत्ता तसं कोणी करत नाही. आता आपापल्या कामात प्रत्येकजण व्यस्त, आणि जे ते बघल ना ते फोनमध्येच व्यस्त असतंय आणि आपापल्या कामात. आता अगोदर ना आमच्या आत्या सांगायच्या, मला कालच सांगितलं त्यांचा काही व्हिडिओ शूट केला नाही बरं का, पण मला आत्याने सगळं सांगितलं. कारण पहिलं बघा बायका फेर धरायच्या रात्रीच्या 12 वाजे, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत ना गाणी वगैरे म्हणायच्या. इकडं बघा आत्या बाहेर बसल्या होत्या, तर तिथून मला सगळं सांगत होते, असं झालं तसं झालं. तर माझ्या पण इकडं मस्त पुरणपोळी गरमागरम मस्त पुरणपोळी बनवायचं चालू होतं. तर आता दुपारचे ना 3-3:30 वाजले होते. आणि आमच्याकडं बघा आज नैवेद्य नसतो. तर असं ना दिंड बनवतात. तर इकडं माझी कुरवडी पापडीसुद्धा तळून झाली होती. आणि मस्त ना आज मस्त असं ओव्याच्या पानाची मी भजी बनवलेली आहे. आता ही जी रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इकडं मस्त आपली कटाची आमटी तर एवढा छान तऱ्हा आली होती बघा. कट आला होता ना तर काय सांगायला नको. आणि इकडं आपलं मस्त गरमागरम असं खुसखुशीत भजी झाली होती. खूप छान लागतील बरं का ओव्याच्या पानाची भजी. तुम्हीसुद्धा एक वेळेस ना नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मम्मी जेवायला एवढा उशीर? हो आज जेवायला ना उपवास सोडायला 9:15 वाजले. तर माऊली पप्पा भाडे घेऊन गेले, आत्ता आलेले. तर जेवणात बघा असं मस्त ताट सजवलेले, पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजी, पापडे आणि असं मस्त गुळवणी. आणि आज उपवास सोडायसाठी बघा असा मुळा खायचा असा मान आहे. तर आमच्याकडे आम्ही प्रत्येक सोमवारी असं मुळा खात असतो. तर आता बघा येताना आज आमच्याकडचा बाजार असतो ना सोमवारी, तर माऊलीच्या पप्पाने येताना मस्त असं मुळं, परत सकाळी पोरांच्या डब्यासाठी अशी मस्त शेपू आणलेली एकदम ताजी ताजी, कोथिंबीर आणि असं उपवास सोडण्यासाठी मुळाला. सगळेजण जेवण करून झाले. अक्षता, माऊली, आत्या, बापू चौघं पण जेवलेले आहेत. आणि आता ना आम्ही दोघंच राहिलो जेवायला. तर या मस्त सगळेजण असं पुरणपोळी खायला. शुभ सकाळ सगळ्यांना. आता 2 दिवसाचा व्हिडिओ ना एकत्र असणार आहे. तर आज सकाळी सकाळी ना सगळ्यात अगोदर बघा असं देवपूजा करायला घेतली. आज खूप छान वाटतं. आज सकाळी सकाळी एवढं छान वाटतं बघा, अगदी मन प्रसन्न झालं होतं. तर सकाळी सकाळ्यांना गुलाबाचे फुलंसुद्धा मी कट केले होते, तोडले होते. आणि त्याच्यानंतर ना असं तुळशीचीसुद्धा पूजा करून घेतली. आता छोटी छोटी जे फुलं होते ते सुद्धा तोडून घेतले होते. आता तुळशीची वगैरे पूजा करून घेतली. आणि असं बघा मस्त सकाळी सकाळी असं प्रसन्न इतकं छान वाटतं, वातावरण वाटतं होतं. आता स्वयंपाकाचं म्हणलं तर सांगतेच तुम्हाला.
आम्हाला पुढं. तर आता कालचा बघा, काल नागपंचमी होती, तर कालचा थोडासा स्वयंपाक होता आणि त्याच्यानंतर ना मी पोरांच्या डब्यासाठी मस्त शेपू आणि चपाती बनवली, शेपूची भाजी आणि चपात्या. आता हे बघा संध्याकाळचे ना 5, 5:15 वाजले होते आणि आत्या आज ना मीटिंगला गेल्या होत्या, आल्या होत्या. आता हे जे बघा हे जे मुलं आहेत आमच्या इथलेच शेजारचे, तर आता आत्याचं आणि त्यांचं बोलणं चालू होतं. कारण ना बघा ते जे मुलं आत्याबरोबर बोलते ना, आता त्याचं बघा थोडंसं आता शाळा पण शिकायचं चालू आहे आणि म्हणजे की असं कार्यक्रम वगैरे असेल तर गायक म्हणून बघा ते गायक म्हणून कुठंही जात असतो. त्याचा आवाज पण खूप छान आहे आणि जसं की म्हणजे आता हिंदी म्हणा, मराठी म्हणा, बरेच त्याला गाणी म्हणता येतात. तर असं काही तर त्याचं चालू वाटतं तर आत्यांचं त्याचं बोलणं चालू होतं आणि माझं बघा दळणं वगैरे दळायला चालू होतं आणि असं त्यांना माहीत नव्हतं की माझं पण म्हणजे यूट्यूब चॅनल वगैरे आहे की काय असं. ते म्हणत होते, "काकू आम्हाला काही माहीत नाही, काय नाही." मग असं पण ते पण विचारायचं थोडंसं बोलणं आमचं चालू होतं. तर आता दळायला आले होते बघा, हे त्यांचं दळण होतं. त्याच्यानंतर बघा आता आत्याचं आणि त्याचं थोडंसं बोलणं चाललं होतं कारण की ते गाण्याबद्दल बघा. आता त्यांचा काय मी व्हिडिओ शूट केला ना म्हणजे की आवाज बंद केलेला आहे पूर्ण. त्याचा काय मी आता आवाज घेतला नाही कारण गिरणीचा भरपूर असा आवाज येत होता. तर माझं बघा गिरण अधूनमधून ना सारखी लोडवर येते ना त्याच्यामुळं सारखं आता इकडं बघावंच लागतंय घासाकडं. थोडंसं कमी जास्त, कमी जास्त करावं लागतंय. आणि आता बघा त्या अगोदर बघा भरपूर सारे Instaवर व्हिडिओ बनवायचा. तर ते सुद्धा मला सांगत होतं. तर आज ना भरपूर असे वडापाव आणलेत बघा बापूंनी. तर कधी-कधी असते असं माऊलीसाठी वडापाव आणायचं. आज ना माऊली बाळाची मज्जाच मज्जा वडापाव आणलेले आहेत. तर असं मस्त गरमागरम वडापाव आणि आपलं सोबत तोंडी लावण्यासाठी कसं मिरची. तर त्या सगळे मस्त वडापाव खायला. तर आता आणि माझं ना तर सगळ्यांना मस्त असं वाटून द्यायचं चालू आहे. तर माऊली बाळाला बघा असं वडापाव दिलेलं आहे. तर आता अक्षताला पण द्यायचं चालू आहे. तर या मस्त सगळे वडापाव खायला बनवून काय ना वडापाव खायला मस्त वडापाव खायला. तर बाहेर गार असतं वातावरण झाले तर माझी दळणं वगैरे दळून झाली. आता स्वयंपाक बनवायचा आहे. आता माऊलीचे पप्पा पण एवढ्यात येतीलच है ना.